राज्य सरकारने राज्यातल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्यात। निवडणुका 31 डिसेंबर 2024 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या। विधानसभा निवडणुकांच्या कारणास्तव सहकार विभागाने या संदर्भातले आदेश जारी केले। मात्र या निर्णयातून 250 पेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या गृहनिर्माण संस्था, न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिलेल्या संस्था यातून वगळण्यात आल्या। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात। कृष्णात, नेमके काय आदेश जारी करण्यात आलेत? जून महिन्यामध्ये देखील पावसाळ्याचं कारण देत या संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या आणि आता निवडणुकीचं कारण देत या संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबर 2024 पर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। हजारो सहकारी संस्थांच्या निवडणुका ह्या अद्याप प्रलंबित आहेत आणि त्यांच्या निवडणुका घेण्याचे आदेश देखील वेळोवेळी दिले गेले होते कोर्टाकडून, परंतु आता परत एकदा राज्य सरकारनं मनुष्यबळाचं कारण दिलेलं आहे। कारण अनेक सरकारी संस्था, सहकार विभागातले कर्मचारी हे निवडणुकीसाठी विधानसभा निवडणुकीमध्ये व्यस्त असणार आहेत, त्यामुळे निवडणुका घेता येणार नसल्याचं कारण देत त्यांनी या सर्व संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलल्या आहेत। नक्कीच कृष्णात, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर सहकारी संस्थेच्या निवडणुका आता पुढे ढकलण्यात आल्या। विधानसभा निवडणुकीमुळे या निवडणुका स्थगित करण्यात आल्यात। 31 डिसेंबर 2024 पर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या।